टुडेज टॉपिक इज ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजे आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी पाहायचं आहे. म्हणजे ग्राफच्या मदतीने आपल्याला ॲक्टिवेशन एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची हे आपल्याला पाहायचं आहे. तर यावरती जो क्वेश्चन येते किंवा विचारला जाऊ शकते तो म्हणजे एक्सप्लेन द ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी किंवा मग हाऊ विल यू डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी विथ द हेल्प ऑफ ग्राफ. मी क्वेश्चन इथे लिहून देतो. क्वेश्चन अशा प्रकारे राहणार. एक्सप्लेन द ग्राफिकल डिटर्मिनेशन. सरळ क्वेश्चन विचारला जाणार अशा प्रकारचा ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी. हा पहिल्या टाईपचा क्वेश्चन झाला. सेकंड टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकते. हाऊ विल यू डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी by graphical method. अशा प्रकारचे दोन क्वेश्चन आजच्या टॉपिकवर म्हणजेच ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी या टॉपिकवर विचारला जाऊ शकते. फर्स्ट टाईपचा जो क्वेश्चन आहे तो कशा प्रकारचा विचारला जाणार. एक्सप्लेन द ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी. और दुसऱ्या पद्धतीने विचारला जाणार हाऊ विल यू डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी बाय द ग्राफिकल मेथड किंवा विथ द हेल्प ऑफ ग्राफ. अशा प्रकारचे दोन टाईपचे क्वेश्चन याच्यावरती फॉर्म केला जाऊ शकते. बरोबर आहे. त्यानंतर आता पाहूया आपण की ग्राफिकल डिटर्मिनेशन कसं करायचं, ॲक्टिवेशन एनर्जी EA कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण आता पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला माहीत आहे ॲक्टिवेशन एनर्जी ज्या फॉर्म्युलामध्ये इन्क्लूड आहे तो फॉर्म्युला आहे आर्हेनियस इक्वेशनचा. आपण कालच पाहिलं, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की आर्हेनियस इक्वेशन काय आहे. K = A × e⁻⁻⁻RT. तर या फॉर्म्युलामध्ये आपल्याला दिसून येते ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणून याच इक्वेशनचा यूज करून आपण हे ग्राफिकल डिटर्मिनेशन करूया ॲक्टिवेशन एनर्जीसाठी. म्हणजे आजचा टॉपिक तुमच्या लक्षात येऊन राहिलं असेल की आपल्याला काय करायचं आहे की ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे ग्राफच्या साहाय्याने. तर ते कसं डिटरमाइन करायचं ते पाहणार आहे आपण. तर त्यासाठी आपल्याला आर्हेनियस इक्वेशनची आवश्यकता आहे. तर आपण इथे लिहूया द आर्हेनियस equation is given by काय असते आर्हेनियस इक्वेशन. रेट कॉन्स्टंट K is equal to A e⁻⁻⁻⁻RT. आर्हेनियस इक्वेशन काय आहे. K is equal to A e⁻⁻⁻RT. बरोबर आहे. तर वी हॅव गॉट दिस इक्वेशन. तर याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. ठीक आहे. आता या इक्वेशनचा आपण दोन्ही साईडनं काय करायचा, लॉग घ्यायचा. टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड, टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ साईड, दोन्ही साईडचा आपण लॉग घ्यायचा.
we get ln of k, आपल्याला काय मिळते ln of k इज इक्वल टू ln of a मायनस, सॉरी इथे प्लस येणार, ln of a प्लस ln of e रेस्ट टू पॉवर मायनस EA अपॉन RT, बरोबर. तर अशा प्रकारे आता काय केलं आपण, ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण नॅचरल लॉग घेतला. ln म्हणजेच काय होते नॅचरल लॉग, ln मीन्स काय होते नॅचरल लॉग. दोन्ही साईडचा नॅचरल लॉग घेताना काय झालं ln ऑफ k इज इक्वल टू, आता इथे a इंटू बी आहे, लॉग ऑफ a इंटू बी. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला झाला असेल, लॉग ऑफ a इंटू बी, याचा लॉग कसा येते लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ बी, लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b, बरोबर आहे. तर इथे या ठिकाणी लॉग ऑफ a म्हणजेच ln ऑफ a ह्या इथे प्रॉडक्ट असल्यामुळे इथे काय घेतो आपण प्लस ln ऑफ e रेस्ट टू पॉवर मायनस EA अपॉन RT, बरोबर आहे. दोन्ही साईडचा लॉग घेताना परत एकदा सांगत आहे, दोन्ही साईडचा नॅचरल लॉग घेत आहे आपण, तर ln ऑफ k इज इक्वल टू, आता इथे a इंटू ई आहे, तर पहिल्यांदा ln ऑफ a इंटू असल्यामुळे इथे काय येणार प्लस, प्रॉपर्टी आहे लॉगची, लॉग ऑफ a इंटू बीला कसं लिहितो आपण लॉग a प्लस लॉग b, तर त्याच्यामुळे ln ऑफ a प्लस ln ऑफ e रेस्ट टू पॉवर मायनस EA अपॉन RT. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, नेक्स्ट स्टेपमध्ये पहा, देअरफॉर याला थोडं सॉल्व करू आपण. ln ऑफ k इज इक्वल टू ln ऑफ a, आता पहा इथे हा जो ln ऑफ e रेस्ट टू पॉवर मायनस EA अपॉन RT आहे, तर याला कसं सॉल्व करतो आपण, आपल्याला माहीत आहे ln ऑफ e टू द बेस e, बरोबर आहे. ln म्हणजे लॉग टू द बेस e, तर याची व्हॅल्यू काय येते 1, बरोबर आहे. मग जर ln ऑफ e याला बेस ईच असते या नॅचरल लॉग असल्यामुळे, तर याची व्हॅल्यू 1 येणार आणि जो पॉवर आहे तो पॉवर इकडे येणार. किंवा सोप्पा जर याची प्रॉपर्टी सांगायची झाली तर लॉग ऑफ a रेस्ट टू पॉवर b, याला कसं लिहाल तुम्ही b लॉग a, म्हणजेच जो पॉवर असते किंवा जो इंडेक्स असते तो आधी येऊन जाते, बरोबर. म्हणून आता याला मी एक स्टेप आणखी वाढवून देतो, प्लस द ln ऑफ हा जो इंडेक्स आहे तो सुरुवातीला येणार, तर इथे मायनस EA अपॉन RT, बरोबर आहे, इंटू लॉग ऑफ e टू द बेस e. ln म्हणजेच काय ते लॉग टू द बेस e, तर लॉग टू द बेस e, लॉग ऑफ e टू द बेस e याची व्हॅल्यू किती येते 1, म्हणून आपण याला आता लिहिणार नाही. म्हणजेच काय झालं आपलं इक्वेशन, ln ऑफ k इज इक्वल टू ln ऑफ a प्लस ln ऑफ e रेस्ट टू पॉवर मायनस EA RTचं काय झालं मायनस EA अपॉन RT, कारण ln ऑफ e टू द बेस e ची व्हॅल्यू 1 येते, म्हणून हा इंडेक्स राहिला जो की पुढे आला. तर मी परत एक वेळा सॉल्व करून देतो. ln ऑफ e टू द पॉवर मायनस EA अपॉन RT असं आहे, तर याचं लॉग कसं निघते, तर हा जो इंडेक्स आहे हा आधी येऊन जाईल, मायनस EA अपॉन RT इंटू ln ऑफ e, आणि ln ऑफ e म्हणजेच ln ऑफ e म्हणजे काय होते लॉग टू द बेस e, आणि इथे e आहे, तर म्हणजे लॉग ऑफ e टू द बेस e याची व्हॅल्यू 1 येते, म्हणजे याची पूर्ण व्हॅल्यू किती येणार 1 इंटू मायनस EA अपॉन RT किती होणार मायनस EA अपॉन RT, म्हणून इथे अशा प्रकारे मायनस EA अपॉन RT आलं. ठीक आहे, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला झालं असेल ते. त्यानंतर
त्यानंतर आता इथे पहा, याला आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, याला थोडंसं रिअरेंज करून घेऊ. ln ऑफ k इज इक्वल टू मायनस EA अपॉन RT प्लस ln ऑफ A. हे थोडं आपल्या सोयीस, फॉर अवर कन्व्हिनियन्स वी हॅव अरेंज दिस इक्वेशन लाईक दिस. तर हे जे इक्वेशन आहे आपल्या सोयीसाठी आपण रिअरेंज केलं, बरोबर आहे. तर हे मायनस EA अपॉन RT जे आहे ते आपण आधी लिहिलं आणि हे जे ln ऑफ A आहे ते नंतर लिहिलं, बरोबर आहे. हा मायनस साईन होता म्हणून अशा प्रकारे लिहिलं, हा पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस ln ऑफ A लिहिलं. ठीक आहे. आता या इक्वेशनला आपण काय करू, नॅचरल लॉगमध्ये आहे हा, तर याला आपण लॉग बेस 10 मध्ये कन्वर्ट करू. इथे लिहून देतो मी, कन्वर्टिंग अबोव लॉग मीन्स नॅचरल लॉग. हा जो होता ln तो काय आहे, नॅचरल लॉग आहे. कन्वर्टिंग नॅचरल लॉग इंटू लॉग बेस 10. तर याला लॉग बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे नॅचरल लॉगला बेस 10 मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करायचं, 2.303 लॉग ऑफ k टू द बेस 10 इज इक्वल टू मायनस EA अपॉन RT प्लस परत या ठिकाणी पहा ln आहे, ln म्हणजे काय होते, नॅचरल लॉग. तर या नॅचरल लॉगला आपण कन्वर्ट करून राहिलो लॉग बेस 10 मध्ये. तर कशाने मल्टिप्लाय करायचा, 2.303 इंटू लॉग ऑफ A टू द बेस 10, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो नॅचरल लॉग होता तो कशामध्ये कन्वर्ट केला, लॉग बेस 10. त्यानंतर पहा, इथे लक्षात आलं तुम्हाला, हा नॅचरल लॉग होता ln मीन्स काय होते, नॅचरल लॉग. तर या नॅचरल लॉगला कन्वर्ट केला आपण लॉग बेस 10 मध्ये. तर याचा जो फॉर्म्युला असते ln म्हणजेच काय होते, ln म्हणजेच लॉग ऑफ x टू द बेस e, बरोबर. लॉग ऑफ e, लॉग बेस e ला आपण ln म्हणतो, नॅचरल लॉग. तर हा नॅचरल लॉगचा कन्वर्शन बेस 10 मध्ये कशा प्रकारे होणार, तर ln इज इक्वल टू 2.303 इंटू लॉग ऑफ ln ऑफ x घेऊ आपण. तर ln ऑफ x इज इक्वल टू 2.303 लॉग ऑफ x टू द बेस 10. म्हणजे हा जो ln ऑफ x आहे तो कशामध्ये कन्वर्ट केला आपण, लॉग बेस 10 मध्ये. येतं लक्षात, अशा प्रकारे. म्हणजेच जो लॉग असेल त्याला 2.303 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर इथे पाहून घ्या एक वेळा, ln ऑफ k ला कसं कन्वर्ट करायचं, 2.303 लॉग ऑफ k ला लॉग ऑफ k टू द बेस 10 लिहिलं आपण. आता इथे ln ऑफ a आहे, तर ln ऑफ a ला कसं लिहिलं आपण, 2.303 लॉग ऑफ a टू द बेस 10. येतं लक्षात, अशा प्रकारे. तर आय होप तुमचं हे आधीच झालेलं असेल, पण तरी मी 2-3 वेळा रिपीट केलं ते. तर आता पहा की या इक्वेशनमध्ये आपल्याला आता 2.303 काढून टाकायचं आहे. ठीक आहे, रिमूव्ह करायचं आहे हे. तर हे जर रिमूव्ह करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, 2.303 ने दोन्ही साईडनं डिवाईड करायचं आहे. तर डिवाईड केल्यानंतर काय होणार, इथे काय मिळणार, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2.303 वी गेट. काय मिळेल आपल्याला, इथे 2.303 ने डिवाइड केलं तर इथे शिल्लक काय राहणार, फक्त लॉग ऑफ k टू द बेस 10 दॅट इज इक्वल टू.
ठीक आहे. इथे डिवाईड केलं तर कॅन्सल होत नाही, म्हणजे इथेच राहणार. म्हणजे असं लिहू शकतो आपण -EA अपॉन 2.303 RT प्लस इथे जर आपण 2.303 ने डिवाईड केलं तर काय मिळणार, 2.303 कॅन्सल होणार आणि शिल्लक काय राहणार, लॉग ऑफ A टू द बेस 10. बरोबर आहे. तर हे इक्वेशन आपल्याला मिळते. पहा इथे 2.303 ने मी इथे डिवाईड करून दाखवतो. याला जर आपण 2.303 जर लिहिलं तर हे काय होणार, कॅन्सल होणार. इथे 2.303 ॲज इट इज राहणार, कॅन्सल होत नाही. इथे 2.303 ने जर समजा आपण डिवाईड केलं तर हे कॅन्सल होते. म्हणजे काय शिल्लक राहते, हे कॅन्सल झाल्यानंतर लॉग ऑफ K टू द बेस 10. इथे -EA अपॉन 2.303 RT प्लस 2.303 कॅन्सल झाल्यानंतर लॉग ऑफ A टू द बेस 10 शिल्लक राहते. बरोबर आहे. तर हे स्टेप मी तुम्हाला व्यवस्थित इथे परत लिहून देतो. इथे होतं 2.303 लॉग ऑफ K टू द बेस 10 दॅट इज इक्वल टू -EA अपॉन RT प्लस याला नाही तर 2.303 लॉग ऑफ A टू द बेस 10. तर अशा प्रकारचं हे इक्वेशन होतं. या इक्वेशनला आपण 2.303 ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता पहा, याला जर आपण कम्पेअर केलं, याला थोडंसं व्यवस्थित लिहू आपण. और लॉग ऑफ K टू द बेस 10 इज इक्वल टू -EA अपॉन 2.303 इंटू 303R इंटू 1 अपॉन T प्लस लॉग ऑफ A टू द बेस 10. असं जर इक्वेशन हे आपण रिअरेंज केलं, थोडं लिहून ठेवलं आपण अशा प्रकारे, हा 1 अपॉन T आपण थोडं सेपरेट लिहिलं, बाकीचं ॲज इट इज आहे, काही चेंज केलेला नाही. ठीक आहे. या इक्वेशनला जर आपण कम्पेअर करतो म्हटलं तर याला जर y म्हटलं आपण, इथे याला m आणि याला x, तर याला आपण c म्हणू. ठीक आहे. तर हे इक्वेशन कोणासारखं दिसते, y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस c. तर या इक्वेशनला तुम्ही याच्या आधी पण लर्न केलं असेल मॅथमध्ये ग्राफ काढताना. बरोबर आहे. हे इक्वेशन ऑब्झर्व केल्यानंतर असं दिसून येते, इट इज ऑब्झर्व दॅट दिस इक्वेशन इज ऑफ द स्ट्रेट लाईन फॉर्म. बरोबर आहे. तर हे इक्वेशन जे आहे y इज इक्वल टू mx प्लस c हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे ग्राफ जो निघेल तो कसा राहणार, स्ट्रेट लाईन राहणार. बरोबर आहे. तर आता अरेनियसनं काय केलं, अरेनियस प्लॉट अ ग्राफ, अरेनियसनं ग्राफ प्लॉट केला. अरेनियस प्लॉट ऑफ लॉग ऑफ K टू द बेस 10 वर्सेस, म्हणजे हा y ॲक्सिस आणि हा ॲक्सिस, वर्सेस 1 अपॉन T विच इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ with slope is equal to -EA upon 2.303 R with an intercept जो कॉन्स्टंट आहे हा याच्यामधला काय आहे, इंटरसेप्ट आहे C. इंटरसेप्ट लॉग ऑफ A टू द बेस 10.
बरोबर आहे. अरेनियसनं जेव्हा कशामध्ये ग्राफ प्लॉट केला, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवर काय घेतलं, वाय ॲक्सिसवर लॉग ऑफ के टू द बेस 10 घेतलं आणि एक्स ॲक्सिसवर काय घेतलं 1/t. यांच्यामध्ये जेव्हा ग्राफ प्लॉट केला तेव्हा या इक्वेशननुसार काय येते तो ग्राफ, इट इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. तो कोणता ग्राफ येते, स्ट्रेट लाईन ग्राफ. आणि त्याचा जो स्लोप आहे तो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असला म्हणजे तो डिक्रीजिंग ग्राफ असते, बरोबर आहे. तर या ग्राफचा जो स्लोप आहे तो किती दिला आहे, -e/2.303r. तर तुम्ही म्हणाल सर हे कसं काय लिहिलं, तर हे इथूनच दिसून येते. वाय ॲक्सिसवर हे घेतलेलं आहे, एक्स ॲक्सिसवर 1/t घेतला आहे. या दोघांमध्ये जो ग्राफ निघाला तो या इक्वेशनमुळे स्ट्रेट लाईन ग्राफ असते. पण तो स्ट्रेट लाईन कसा, इंटरसेप्ट असला म्हणजे ओरिजिनमधून निघत नाही. जर इंटरसेप्ट 0 असता तर ओरिजिनमधून निघाला असता. पहिल्यांदा आपण एक काम करू, हा ग्राफ मी तुम्हाला काढून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तो ग्राफ कसा आला. दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस वन इज एक्स ॲक्सिस. तर वाय ॲक्सिसवर हा वाय ॲक्सिस आहे आणि हा काय आहे एक्स ॲक्सिस. ठीक आहे. वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलं आहे, लॉग ऑफ के टू द बेस 10. ठीक आहे, लॉग ऑफ के टू द बेस 10. आणि एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आपण 1/t. 1/t. इथे 1/t घेतलेलं आहे. ठीक आहे. आता जर समजा असा ग्राफ असता y = mx + c आणि c ची व्हॅल्यू इफ c = 0, c जर 0 असता तर y = mx राहिलं असतं, बरोबर आहे. आणि हा जेव्हा ग्राफ येते तेव्हा हा कोणता ग्राफ असते, स्ट्रेट लाईनचा ग्राफ असते. म्हणजे ग्राफ कसा राहणार, स्ट्रेट लाईन. ग्राफ कसा राहणार, स्ट्रेट लाईन. पण स्ट्रेट लाईन आहे पण नेमका कुठून जातो, ओरिजिनमधून जातो का, तर जेव्हा ओरिजिनमधून केव्हा जात असते, जर समजा इंटरसेप्ट c हा जो कॉन्स्टंट c आहे, इंटरसेप्ट c हा जर 0 असला, 0 म्हणजे इंटरसेप्टच नाही, बरोबर आहे. हा कशामधून जातो, जर इंटरसेप्ट किंवा कॉन्स्टंट c ची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो ग्राफ जातो कशामधून, ओरिजिनमधून. या ओरिजिनमधून असा स्ट्रेट लाईन ग्राफ निघाला असता. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो कशाचा आहे, y = mx. कशाचा आहे, y = mx. स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन असते y = mx + c असते, बरोबर आहे. याच्यामुळे नेहमीच ग्राफ कसा राहणार, स्ट्रेट लाईन. पण नेमकं हे नाही सांगू शकत की आपण तो ग्राफ कशामधून जाणार, म्हणजे लाईन कशामधून जाणार, ओरिजिनमधून जाणार का, तर नाही, हे नाही सांगता येणार. पण जेव्हा हा कॉन्स्टंट 0 राहते, म्हणजे हे याची व्हॅल्यू जर 0 आली तर हा ग्राफ नक्कीच कशामधून जाते, ओरिजिनमधून जाते आणि तो स्ट्रेट लाईन असते, बरोबर आहे. पण आता या इक्वेशनमध्ये c ची व्हॅल्यू 0 नाही आहे. c ची व्हॅल्यू काय नाही आहे, 0 नाही आहे. मग c ची व्हॅल्यू किती आहे इथे, तर c ची व्हॅल्यू इथे लॉग ऑफ a टू द बेस 10 आहे. म्हणजे इंटरसेप्ट आहे तो कॉन्स्टंट जर सपोज आपण इथे मानला, तो कॉन्स्टंट जर इथे मानला आपण, तर हा काय झाला, लॉग ऑफ हा कॉन्स्टंट किंवा हा जो इंटरसेप्ट आहे हा काय झाला, लॉग ऑफ a टू द बेस 10, बरोबर आहे. मग इथून ती लाईन आता कुठे जाणार, स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन निघणार. ती स्ट्रेट लाईन अशी निघणार की अशी निघणार ते समजायला पाहिजे आपल्याला. तर या इंटरसेप्टमधून ती लाईन निघणार, ओरिजिनमधून निघणार नाही. याला ओरिजिन म्हणतो आपण. इथून निघणार नाही, इंटरसेप्टमधून लाईन निघणार. पण आता ती कशी राहणार, तर इथे स्लोप कसा आहे, स्लोप कसा आहे, निगेटिव्ह आहे. स्लोप काय आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह असल्यामुळे असा तो डिक्रीजिंग ग्राफ येते. कसा येणार तो मी काढून दाखवतो. असा तो डिक्रीजिंग ग्राफ येणार, बरोबर आहे. हा खाली आला ना, खालच्या डायरेक्शनने आला ना तो, तर कसा आहे, डिक्रीजिंग. कारण काय, स्लोप कसा आहे, स्लोप हा निगेटिव्ह आहे. कसा आहे, निगेटिव्ह आहे. आणि स्लोप किती आहे याचा,
मायनस EA अपॉन 2.303 R. किती आहे स्लोप? मायनस EA अपॉन 2.303 R इतका स्लोप आहे. स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे या इंटरसेप्टमधून म्हणजे सीच्या व्हॅल्यूमधून या कॉन्स्टंट व्हॅल्यूमधून तो ग्राफ अशा प्रकारे डिक्रीज होत जाणार. बरोबर आहे. तर हा जो स्लोप आहे तो स्लोप किती आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे डिक्रीज आहे आणि आहे किती व्हॅल्यू त्याची? मायनस EA अपॉन 2.303 R. ठीक आहे. तर अशा प्रकारे परत एकदा सांगून देतो मी. जर ग्राफ y इज इक्वल टू mx प्लस c या इक्वेशननं येत असेल तर तो कसा राहते? स्ट्रेट लाईन राहते. ऑफकोर्स इथेच कन्फर्म होऊन जाते तो ग्राफ कसा राहणार? स्ट्रेट लाईन राहणार. बरोबर आहे. स्ट्रेट लाईन राहणार. मग जर समजा या सीची व्हॅल्यू जर 0 असली, सीची व्हॅल्यू 0 असली म्हणजे इक्वेशन कसं राहणार? y इज इक्वल टू mx. बरोबर आहे. तर त्याचा ग्राफ हा कशामधून जातो? ओरिजिनमधून. त्यानंतर मग जर समजा आता 0 नाही आहे, दुसरी कंडिशन, सीची व्हॅल्यू 0 नाही आहे. कशी आहे? निगेटिव्ह आहे. सीची व्हॅल्यू कशी आहे? निगेटिव्ह आहे. जर सीची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, सॉरी सीची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल, जर समजा कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल, सी असेल आणि जर स्लोप जो आहे स्लोप जर निगेटिव्ह असेल, स्लोप कसा असेल? निगेटिव्ह, तर त्याचा ग्राफ कसा राहते? डिक्रीजिंग राहते. कसा राहते? डिक्रीजिंग. पण जर समजा स्लोप हा पॉझिटिव्ह असेल, स्लोप कसा असेल? पॉझिटिव्ह. 0 असेल तर ओरिजिनमधून जाते हे सांगितलं आहे आणि आता मिटवलं, कन्फ्युजन व्हायला नको. आता सीची व्हॅल्यू आहे जशी इथे आहे, सीची व्हॅल्यू किती आहे? लॉग ऑफ a टू द बेस 10. समजा सीची व्हॅल्यू आहे, मग आता ग्राफ स्ट्रेट लाईन येणार पण तो डिक्रीजिंग राहणार की इन्क्रीजिंग राहणार? तो कशावर डिपेंड करते? स्लोपवर. जर स्लोप निगेटिव्ह असला तर तो ग्राफ निगेटिव्ह म्हणजे डिक्रीजिंग राहणार आणि जर स्लोप पॉझिटिव्ह असला तर तो ग्राफ कसा राहणार? अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे होत्या ग्राफबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. तुम्हाला पूर्ण माहीतच असेल. तर आता आपल्याजवळ ग्राफ कसा आहे? y इज इक्वल टू mx प्लस c म्हणजे स्ट्रेट लाईन ग्राफ राहणार. हा स्ट्रेट लाईन आहे. बरोबर आहे. पण याचा स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे तो डिक्रीजिंग राहते. येतं लक्षात? अशा प्रकारे. आता आपल्याला स्लोप काढायचं. स्लोप इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली. स्लोप इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R. ठीक आहे. पण आपल्याजवळ ॲक्टिवेशन एनर्जी आपल्याला डिटरमाइन करायची आहे. ग्राफवरून आपण स्लोप काढला, ॲक्टिवेशन एनर्जी डिटरमाइन करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. तर कशी काढणार? याच इक्वेशनवरून पहा. जर सपोज आपण याला थोडं रिअरेंज केलं तर EA इज इक्वल टू काय मिळू शकते आपल्याला? मायनस स्लोप इंटू 2.303 R. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर स्लोप माहीत पडला, म्हणजे स्लोप जर आपण कॅल्क्युलेट केला तर स्लोपची व्हॅल्यू इथे टाकायची. स्लोपची व्हॅल्यू टाकल्यानंतर इथे R आपल्याला माहीत आहे आरची व्हॅल्यू किती असते? 8.314 जूल मोल इन्व्हर्स के इन्व्हर्स इतकी व्हॅल्यू असते. मग आरची व्हॅल्यू टाकू शकतो आपण. फक्त आपल्याला काय काढायचं असते? स्लोप. स्लोप काढला की काय निघून जाते? ॲक्टिवेशन एनर्जी. तर अशा प्रकारे आपण ॲक्टिवेशन एनर्जी डिटरमाइन करतो. ठीक आहे. तर स्लोपही कसा काढायचा तुम्हाला मॅथमध्ये शिकवलेला आहे. हा y2 आणि हा y1, त्याच्यानंतर हा x1 आणि हा x2. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोप कसा काढतो आपण? स्लोप इज इक्वल टू काय असते? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोपसुद्धा काढता येते. एवढ्या डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला इथे स्लोप काढला की डायरेक्ट तुम्ही सांगता येते फ्रॉम द स्लोप वी कॅन डिटरमाइन
फ्रॉम द स्लोप ऑफ द ग्राफ वी कॅन डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी. पण मी तुम्हाला इतकं करून दाखवलं. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं की एक अरेनियस इक्वेशन घ्यायचं. अरेनियस इक्वेशन घेतल्यानंतर त्याचा नॅचरल लॉग घ्यायचा दोन्ही साईडचा. नॅचरल लॉग घेतल्यानंतर त्या लॉगला नॅचरल लॉगला कन्वर्ट करायचं, कन्वर्टिंग इंटू बेस 10. लॉग बेस 10मध्ये कन्वर्ट करायचं. लॉग बेस 10मध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे इक्वेशन असं रिअरेंज करतो आपण, म्हणजे सेपरेट करतो फक्त 1/t. तर याला आपण अज्युम करतो की हा y आहे आणि हा काय आहे m आहे, म्हणजे m म्हणजे स्लोप, आणि हा x ॲक्सिसवरची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि हे इथे c आहे. सीची व्हॅल्यू इथे लॉग ऑफ a टू द बेस 10 दिलेली आहे. आता हे जे इक्वेशन दिसून राहिलं हे इक्वेशन स्ट्रेट लाईन, दिस इक्वेशन इज ऑफ द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन ग्राफ. बरोबर आहे. तर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ज्यामध्ये आपण याला y समजू शकतो, याला स्लोप समजू शकतो, आणि याला x ची व्हॅल्यू, याला c ची व्हॅल्यू. c म्हणजे इंटरसेप्ट किंवा या इक्वेशनमधला कॉन्स्टंट. ठीक आहे. हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर अशा प्रकारचा आहे. वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलं, लॉग ऑफ k टू द बेस 10, आणि एक्स ॲक्सिसवर आपण जे प्लॉट केलेलं आहे ते 1/t. ठीक आहे. या दोघांचा जर ग्राफ प्लॉट केला आपण तर हा ग्राफ अशा प्रकारे येते स्ट्रेट लाईन, आणि याचा स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे डिक्रीजिंग ग्राफ येते. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा ग्राफ येते. ग्राफ आल्यानंतर याचा आपण स्लोपसुद्धा काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. स्लोप डिटरमाइन केला की आपल्याला ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करता येते, कारण स्लोपची व्हॅल्यू आल्यानंतर 2.303 माहीत आहे आपल्याला, आणि आरची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे 8.314. ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्टिवेशन एनर्जी. So in this way we can determine the activation energy graphically. So this is the graphical determination of activation energy. ठीक आहे. जर काही अडचण असेल तर मला विचारून घ्यायचं. ठीक आहे. थँक्यू सो मच.